नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन तपस्वी. मी ॲग्री कंपॅनियन इंडिया या कंपनीचा पार्टनर आहे आणि सगळ्यांना तुम्हाला हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज मी तुम्हाला माझा बिझनेसबद्दल थोडी माहिती देणार आहे. माझ्या बिझनेसमध्ये आम्ही ॲक्च्युली फार्मिंगचं काम करतो आणि फार्मिंग हे आम्ही ओपन फार्मिंग करतो. त्याच्यात कुठलंही पॉली हाऊस किंवा हायड्रोपॉनिक्स अशा मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत, पण ओपन फार्मिंग जे ट्रॅडिशनल वेनी चालतं तेच करतो आम्ही. आणि आमचं जवळपास 1000 एकरच्या वर काम चालू आहे ॲक्रॉस इंडिया. आमचं सोलापूरला 400-500 एकरची शेती आहे. त्याच्यानंतर कर्नाटक म्हैसूरमध्ये आमची नारळाची झाडं आहेत 10,000च्याहून जास्ती, आणि आम्ही सगळे मॅनेज करतो. तर कर्नाटकला आम्ही जिंजरही केलेलं आहे. तर आमचं मेन काम असं आहे की आम्ही जागा पहिली शोधतो, चांगली जागा जिथं चांगलं क्रॉप निघेल काहीतरी. तर 2-3 क्रॉप निघू शकतात एका जागेवरती. तर त्याच्यातनं कुठलं बेस्ट क्रॉप आहे ज्याच्याने काही फायनान्शियल फायदा होऊ शकतो अशा क्रॉप आम्ही सजेस्ट करतो. त्याचा एक पूर्ण रिपोर्ट बनतो आणि तो रिपोर्ट आम्ही जे लोक इन्व्हेस्ट करू इच्छितात त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट घेऊन त्याच्यावर काम करतो आणि त्यातनं आलेल्या पैशातनं आपण प्रॉफिट शेअरिंग करतो. आणि काही लोकांच्याकडे जागा पडून असतात आणि त्या जागा त्यांना वापरायच्या असतात, पण त्यांच्याकडे पैसा नसतो किंवा त्यांच्याकडे मॅनपॉवर नसते किंवा इकोसिस्टीम नसते जिथं ते माल आलेला विकू शकतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्यासारख्या कंपनीचा फायदा होतो जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आम्ही पूर्ण फार्मिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो एंड टू एंड, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम लँड आयडेंटिफिकेशन टू सेल्स ऑफ द प्रोड्यूस असं आम्ही पूर्ण काम करतो. तर आम्ही कमीत कमी 25 एकरचा साईज आणि त्याच्या पुढंच आम्ही काम करतो. 25 एकर हे एका टप्प्यात पाहिजे, असं नाही तुटक कुठं 2 एकर कुठं 5 एकर. एका जागी जर 25 एकर जागा असेल तर तिथं आम्हालाही ते अफोर्डेबल राहतं आणि पार्टीलाही त्यातनं कमी खर्च येतो. कारण एकाच ठिकाणी जर 25 एकर असेल तर माझा 1-2 माणसं तिथं सुपरवायझिंग करू शकतात. तर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लोक पाठवायला लागतात आणि त्याच्यातनं खर्च वाढत जातो. तर 25 एकर आमचा मिनिमम साईज आहे आणि ज्याच्यावरती आम्ही प्रॉफिट शेअरिंग मॉडेलवर करू शकतो किंवा ॲज अ सर्व्हिसही देऊ शकतो, जिथं आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊन सांगू शकतो की आम्ही आमचा जो मोबदला आहे तो तुम्ही यील्डवरती द्यायचा आहे, जे काही प्रोड्यूस येईल त्याच्यावरती, किंवा पर एकर काही मिनिमम चार्जेस असतील इयरली ते तुम्हाला द्यायला लागतील. तर असं आम्ही फार्मिंगचं काम करतो. त्याच्याबरोबर आम्ही एक्सपोर्टही करतो दुबईला. तर आम्ही आत्तापर्यंत 15 कंटेनर दुबईला एक्सपोर्ट केलेले आहेत, चिली, ओनियन आणि कोकोनटचे. आणि दुबईमध्ये आमचा चांगला सेटअप आहे आणि चांगले कनेक्शन्स आहेत. तर कोणाला एक्सपोर्ट जरी करायचं असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर आम्ही स्मॉल टर्म आमचे काही प्रोजेक्ट्स चालू असतात, त्याच्यातही काही इन्व्हेस्टमेंट लागत असतात, त्याही आम्ही उभारत असतो तर आपल्यासारख्या नेटवर्कमधून. आणि आमचं सोलापूरला जे फार्म्स आहेत तिथं आम्ही आता भुईमुग आहे, त्याच्यानंतर जिंजर आहे, त्याच्यानंतर ओनियन आहे, त्याच्यानंतर आम्ही सोयाबीन लावलेलं आहे, चिली लावलेलं आहे, बनाना लावलेला आहे. आणि कर्नाटकमध्ये आम्ही जवळपास 75 एकर जिंजर केलं आहे आत्तापर्यंत. तर आता 50 एकर मागच्या वर्षी झालं, यावर्षी 25 एकर आता हार्वेस्टिंगला आलेलं आहे. तर या प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात काम करतो. आणि त्याच्याबरोबरच बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं पुण्यामध्ये माझी कुंजीरवाडीमध्ये 7 एकरची नर्सरी आहे, ज्या नर्सरीमध्ये तुमच्या शोभेची झाडं जशी इनडोअर आउटडोअर प्लांट्स म्हणतात त्याला, ऑर्नामेंटल, म्हणजे शोभेचे झाडं घरात किंवा बाहेर ठेवण्यासाठी किंवा ऑफिसेसमध्ये ठेवण्यासाठी, आणि त्याचं आम्ही ग्रो करतो तिथे आणि त्याचा सेल करतो. मोठी नर्सरी आहे, तुम्ही कधी व्हिजिट करू शकता जर काही कोणाला इंटरेस्ट असेल तर. हे करता करता आम्ही लँडस्केपिंगची कामंही करतो, जसं सोसायट्यांमध्ये लँडस्केपिंगला लोक लागतात, माळी लागतात. तर आम्ही त्याचं एक ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आम्ही पूर्ण सर्व्हिस देतो. तर मेनली आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, ज्याच्यातनं आम्ही ॲग्रिकल्चर थोडं प्रॉफिटेबल बनवायचा प्रयत्न करतो आणि शक्यतो त्याची जबाबदारी घेतो आम्ही, की आम्ही जर एखादी गोष्ट सांगितली की 25 एकरमधनं एवढा माल येईल आणि एवढं प्रॉफिट होऊ शकतो, तर आम्ही प्रयत्न करतो की त्या लेवलला आपण रीच करू. आणि त्यासाठी जे काही प्रोफेशनल वेने आम्ही प्रिव्हेंटिव्ह और करेक्टिव्ह ॲक्शन्स घ्यायचे असतात ते घेत असतो. जसं पाऊस खूप झाला तर मग आम्ही लगेच
फर्टिलायझर जास्ती मारतो आणि त्याच्यातनं फंगस लागायच्या वगैरे गोष्टी आम्ही अवॉइड करतो. तसंच जर पाऊस येणार नसेल, एखाद्या एरियात पाण्याचा तुटवडा असेल, तर तो प्रोजेक्ट चालू व्हायच्याच आधी आम्ही शेततळी बनवतो. आम्ही 1.5 एकरची मोठी शेततळी बनवलेली आहे. त्याच्यात करोडो लिटरचं पाणी स्टोअर होतं. तर आम्ही जसं हे शेती करतो आहे, नर्सरी करतो आहे, तसंच फार्मिंगची सर्व्हिस देतो आहे, एक्सपोर्ट करतो आहे. आणि आता रिसेंटली आम्ही दुबईमध्ये आमची कंपनी फॉर्म केलेली आहे. तर काही आपल्याला प्रोड्यूस जर तिकडं पाठवायचं असेल कुठलेही प्रॉडक्ट्स, तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण एकत्र काम करू शकतो. थोडा अजून 1-1.5 महिन्याचा अवधी जाईल, पण त्याच्यानंतर आपण काम व्यवस्थित चालू करू शकू. तर असं सगळं आमचा पूर्ण कारोबार आहे. आणि हे करता करता आम्ही लोकांना कन्सल्टन्सीही देतो शेतीमध्ये. आणि कोणाला जागा जर ॲग्रिकल्चर लँड कोणाला विकत घ्यायच्या असतील तर त्यालाही आम्ही सपोर्ट करतो. कोणाला फार्म हाऊस बांधायचे असतील तर त्याच्यातही आम्ही सपोर्ट करतो. पूर्ण एखाद्या शेतीला जर फेन्सिंग करायचं असेल तेही आम्ही करून देतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या शेती रिलेटेड आहेत त्या आम्ही सगळ्या पुरवतो. आणि इवन पॉली हाऊससाठी वगैरे कोणाला कन्सल्टेशन लागलं किंवा सबसिडीज कोणाला लागल्या तर तेही आपण करून द्यायचा प्रयत्न करू शकतो. तर नक्की तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील शेतीबाबत, एक्सपोर्ट्सबाबत किंवा नर्सरीबाबत, किंवा तुम्हाला स्वतःला काही बिझनेस ह्याच्यात करायची इच्छा असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव नितीन तपस्वी, ॲग्री कंपॅनियन इंडिया हे माझ्या कंपनीचं नाव आहे. आणि तुम्ही मला कसं कॉन्टॅक्ट करून पुढं आपण एकत्र काम करू शकतो. धन्यवाद.